नॉमिनेशनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली हे खरं आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल. नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या 7-8 महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतो. विषय मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. काही विद्यमान नगरसेवक असतात, त्यांच्या जागांची अदलाबदल होत असते युतीमध्ये, तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आता मी थोड्या वेळाने माननीय उद्धवजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काय फॉर्म वाटप केले जाणार असे कळतंय? नाही, EV फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे. त्याबरोबर तुमचं एक आज सकाळी ट्विट आलेलं आहे, त्या ट्विटमधून नेमका अर्थ काय तुम्हाला बोलायचं आहे ते समजत नाही. काय तुम्ही सांगा ना, सांगा ना. हो, माणसाने बोललं पाहिजे. मग शेवटच्या टप्प्यात 2 चमचे पाणी भरताना अरे अरे माझं हे बोलायचं राहून गेलं, ही राष्ट्रीय समस्या आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले निकाल लावण्यात आले, ज्या पद्धतीने बिहारचे निकाल लावण्यात आले, ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटला जातो, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जात आहेत, त्याच्यावरती जर आता बोललो नाही तर नंतर उशीर झाला आणि बोलायचं राहून गेलं, अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणे आलेल्या बघा. आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहेत, कारण आम्ही मुडदे नाही आहोत. आणि जिवंत माणसं 5 वर्षे वाट बघत नाहीत. हा देश मुडद्यांचा नाही, जिवंत माणसांचा देश आहे. महाराष्ट्र जिवंत माणसांचं राष्ट्र आहे. राहुल साहेब, आपण म्हणाल की आज संध्याकाळी किंवा कदाचित उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकेल किंवा कसं एक चिन्ह युतीची घोषणा म्हणण्यापेक्षा जागा वाटपा संदर्भातली घोषणा युती झालेली आहे. युती झाली, पण त्यात असं म्हणता अशी माहिती मिळते